रुद्रेसर, अरुण घाडी व गोट्या कारिवडेकर हे 3 पंच पॅनल मुख्य पंच। तसेच कमेंट्री बॉक्सचा विचार केला पहिल्या दिवशी गुरु चेटणी सर, बादल चौधरी सर, सिद्धेश परब व मी सचिन सावंत। जव्या मैदानावरती अगदी काहीच वेळात होतोय या दुसऱ्या सेमीफायनलला सुरुवात। नक्कीच 6 षटकांचा सामना असेल आणि या 6 षटकांसाठी 3 पॉवर प्ले असतील। त्यामध्ये पहिला पॉवर प्ले पहिलं षटक हे वरनियम षटक असेल। या षटकात सर्व खेळाडू असतील 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, तर दुसऱ्या षटकात दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये कोकण नाव पॉवर प्ले ज्या षटकात सगळे खेळाडू असतील 9 खेळाडू असतील 30 यार्ड सर्कलच्या बाहेर। तिसरं, चौथं, पाचवं या षटकात बॅटिंग चॉईस पॉवर प्ले हा देखील फलंदाज आपल्या मर्जीनुसार घेऊ शकतील। चला फलंदाजी करणारा संघ जय गणेश देवली संघ आपण मैदानात चला। तमाम क्रिकेट रसिक खेळाडूंचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत। फलंदाज जय गणेश देवली संघ, ओपनिंग बॅट्समन लवकरात लवकर आपण मैदानात चला। एक चांगली स्पर्धा, देखणी स्पर्धा, ज्या स्पर्धेची उत्कंठा खरं तर होती आणि नक्कीच ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती। जी उत्कंठा होती ती उत्कंठा शिगेला पोहोचल्यानंतर एक चांगली देखणी स्पर्धा रंग घेत असताना या मैदानावरती आपण पाहतोय, अनुभवतोय। स्पर्धेची ख्यातिकीर्ती नक्कीच पाहायला मिळाली। अंतिम पुकार आहे जय गणेश मालवण संघाला, सलामीचे फलंदाज आपण मैदानात पाठवा। वरनियम कोकण नाव प्रीमियर लीग 2024 ची स्पर्धा नक्कीच या मैदानावरती रंग घेत असताना पहिला सामना आपण पाहिला, ज्या सामन्यात राजाराम वॉरियर्स तळवडे बनाम ओमकार स्पोर्ट्स तेरसे बंबाडे हे 2 संघ पाहायला मिळाले। दोनही संघात एक एक खेळाडू आयकॉन ओव्हरसीजच्या रूपात आपण पाहिला। अहमदनगर वरून विकी मुंडे, तसेच मुंबई कल्याण वरून सुहास पवार हे 2 आयकॉन खेळाडू। परंतु ह्या दुसऱ्या सेमीफायनल मध्ये हे दोनही संघ असे पाहायला मिळत आहेत ज्या संघांमध्ये आयकॉन खेळाडू नाहीये, म्हणजे आपल्या स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या ताकदीवरती विश्वास दाखवतायत हे दोनही संघ आणि नक्कीच मैदानावरती आमने सामने उभे ठाकतायत त्या मैदानावरती। नक्कीच आज या दोनही संघांना ताकद दाखवावी लागेल, ताकद आजमावी लागेल या मैदानावरती। बहिणाबाई चौधरी म्हणतायत निजविते भुकापोटी तिले रात म्हणून आहे, आखडला दानासाठी त्याला हात म्हणून आहे, जिच्यामध्ये नाही चेव तिला शक्ती म्हणून आहे आणि जिच्यामध्ये नाही भाव त्याला भक्ती म्हणून आहे। क्रिकेटच्या प्रति या दोन्ही संघांमध्ये आपल्याला आज भाव, भक्ती आणि शक्ती ही प्रचंड प्रमाणात पाहायला मिळेल आणि नक्कीच हा दुसरा उपांत्य फेरीचा सामना आपल्याला अद्भुत आणि अलौकिक आनंद प्राप्त करून देणारा असेल या मैदानावरती। एका बाजूनं दर्शन बांदेकर हे टेनिस क्रिकेट जगतातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतं या जय गणेश देवली संघामध्ये, तर प्रतिस्पर्धी संघ बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघाचा विचार केला तर या संघात जॉन फर्नांडिस, राजा नाटेकर, रंजन केणी हे लौकिक प्राप्त खेळाडू पाहायला मिळत आहेत। आणि या 2 संघांमधील ही आमने सामन्याची झुंज लढत या मैदानावरती सामन्याला होते सुरुवात। हा इशारा पंचांकडून निघाल्यानंतर पंच देखील सज्ज पाहायला मिळाले आहेत। नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघानं। टॉसच्या वेळी ज्यावेळी वार्तालाप झालाय त्यावेळी वर्तवलं गेलं होतं या 6 षटकांच्या सामन्यात एकंदरीत 50-55 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि तो प्रयत्न खेदून काढण्यासाठी सलामीवीर फलंदाज प्रजेश रावले आणि साथ देण्यासाठी दुसरा सलामीवीर। यावेळेस पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवरती अरविंद नेवळेकर, पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळलाय, अतिरिक्त 2 धावा, 1 धाव 22च्या रूपात, 1 सुवारीच्या रूपात अरविंद याकडून बहाल केल्यानंतर धावसंख्या ही 2 या आकड्यावरती। यावेळी देखील चांगला चेंडू फटका उडवला जातोय, फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूचा येण्याचा प्रयत्न करतोय लॉंग ऑफच्या दिशेनं, चांगलं फील्ड पाहायला मिळालंय। ऐनवेळी मोक्याच्या क्षणी हवेत झेल घेतली जाते आणि त्यानंतर चेंडूला आतमध्ये उडवण्याचा प्रयत्न हा देखील पाहायला मिळतोय। सलामीवीर फलंदाजांचा विचार केला, सलामीसाठी प्रजेश रावले, डाव्या हाताचा शैलीदार आक्रमक फलंदाज आणि साथ देण्यासाठी सचिन आचरेकर हे 2 सलामीवीर फलंदाज मैदानात असताना पहिल्या षटकात आक्रमकता काहीशी दाखवावी हा प्रयत्न देखील असेल 2 सलामीवीरांचा। यावेळी देखील आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेरच्या दिशेला वळलाय, डाव्या हाताच्या फलंदाजाला बाहेरच्या दिशेला वळणारा हा देखील चेंडू, अतिरिक्त धावेचा पुन्हा एकदा निघालेला इशारा म्हणजे मिळालेली अतिरिक्त 1 धाव आणि धावसंख्या ही देखील परावर्तित पाहायला मिळते।
चेंडू वळवण्याची कला ही नक्कीच प्राप्त आहे या गोलंदाजाकडे, परंतु ज्यावेळी चेंडू वळवण्याचा प्रयत्न असेल नक्कीच चेंडूवरती नियंत्रण मिळवणं हे देखील आवश्यक असेल गोलंदाजासाठी. ते नियंत्रण काहीसं ढळतंय त्या ठिकाणी गोलंदाज अरविंद नेमळेकरांचं आणि म्हणूनच वारंवार अतिरिक्त धावा देखील पाहायला मिळत आहे त्या मैदानावरती. एकंदरीत स्कोरबोर्ड 5 या आकड्यावरती असताना गोलंदाज अरविंद नेमळेकर या पहिल्या षटकादरम्यान. यावेळी चांगला चेंडू पुन्हा एकदा स्विंग अँड मिस पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर वळण फिरकी पाहायला मिळाली गोलंदाज अरविंदच्या माध्यमातून. प्रजेश रावले याचा ऑन साईडला मिडविकेटच्या दिशेने फटका उडवण्याचा प्रयत्न खारीज केला आहे त्या ठिकाणी आणि त्यानंतर मात्र निर्धावलेला चेंडू स्कोरबोर्ड स्थिरावल्यास मदत करून देतो या मैदानावरती. एकंदरीत मोठे फटकेबाजी करण्याचा हेतू हा स्पष्ट पाहायला मिळतोय आणि या हेतूला रोखण्यासाठी गोलंदाज अरविंद यावेळेस देखील सगळे खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असताना वॅरेनियम पॉवर प्लेच्या दरम्यान चांगली गोलंदाजी, परंतु यावेळेस मात्र त्या 30 यार्ड सर्कलला भेदलाय फलंदाज प्रजेश रावले यानं. शॉर्ट कव्हरच्या दिशेने निघालेला फटका 30 यार्ड सर्कलचे खेळाडू जी रेडकर सतत सर्वेश सावंत चेंडूचा पाठलाग करण्याच्या प्रयत्नात चेंडूला अडवण्याचा प्रयत्न देखील सुरेखरित्या पाहायला मिळालाय आणि जोपर्यंत फेक असेल तोपर्यंत नक्कीच्या 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्यानंतर टीमचं टोटल हे परावर्तित पाहायला मिळालंय 7 या आकड्यावरती. धावसंख्या 7 धावा पहिल्या षटकाच्या सुरुवाती अखेर. यावेळी चांगला चेंडू फटका उडवण्याचा प्रयत्न शफल झाल्यानंतर ऑन साईडला सरळच्या दिशेने फटका उडवण्याचा प्रयत्न फलंदाज प्रजेशचा चुकतोय. बॅटची टॉप एज घेतल्यानंतर फटका हा डिक्लेअर झोन मध्ये गेल्यानंतर धावसंख्येत बदललेली धावसंख्या आणि धावसंख्या ही देखील परावर्तित स्कोरबोर्ड 8 या धावसंख्येवरती. प्रजेश रावले जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे खेळायचा प्रयत्न पाहायला मिळतो या खेळाडूचा, कारण डाव्या हाताचा फलंदाज आहे. या मैदानाचा विचार केला नक्कीच सीमारेषा डाव्या हाताच्या फलंदाजाला काहीशी जवळ आणि याचाच फायदा उठवण्यासाठी प्रदेश स्ट्राईक घेत असताना पाहायला मिळालाय. साथ दिली जाते अगदी अचूकरित्या या ठिकाणी फलंदाज सचिन आझरेकरच्या माध्यमातून देखील. नक्कीच या संघाचा विचार केला संघाच्या गोट्यात दर्शन बांदेकर हा खेळाडू देखील आहे, सतत विशाल लुडबे हा खेळाडू देखील पाहायला मिळतोय आणि म्हणूनच हा संघ सुरुवात काहीशी सावध करावी आणि तदनंतर आक्रमण चढवावं या प्रयत्नात देखील नक्कीच पाहायला मिळेल आपल्याला. गोलंदाजी मार्कवर यावेळेस पहिला चेंडू राऊंड विकेट पडतो, त्यानंतर ओव्हर द विकेट पाहायला मिळालाय अरविंद. यावेळेस संधी होती शॉर्ट मिड विकेट क्षेत्रात क्षेत्ररक्षक रंजन केणी याकडे चेंडू आला होता, वेगाने चेंडू आलाय परंतु चेंडू रोखताना काहीशी घेतलेली चूक, चेंडू उचलण्यात झालेला अडथळा आणि म्हणूनच मिळवलेली एक धाव फलंदाजी करणाऱ्या संघानं आणि टीमचं टोटल परावर्तित 9 या आकड्यावरती. फटका उडवण्याचा प्रयत्न यावेळेस फसलाय, फिरकीच्या जाळ्यात अडकवलंय. खरं तर चेंडू हवेत आहे, चेंडू खाली आलाय क्षेत्ररक्षक आणि नक्कीच हा पहिला वार्यानियम विकेट पाहायला मिळाला या मैदानावरती. अतिशय सुंदर गोलंदाजी. सुरुवातीस जरी काही चेंडू अतिरिक्त धावा बहाल करणारे निघाले तरी त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना पुनरागमन अतिशय सुरेखरित्या केलं या मैदानावरती हे गोलंदाज अरविंद नेमळेकर यानं. स्वतःवरती असलेला विश्वास सार्थ सिद्ध करत असताना या मैदानावरती कर्णधाराने दिलेली जबाबदारी चोखरित्या पार पाडली जाते अरविंदच्या माध्यमातून. पहिल्या षटकात प्रतिस्पर्धी संघाचा हुकमी एक्का प्रदेश रावले ज्या खेळाडूच्या खांद्यावरती जबाबदारी होती सुरुवातीस सलामी अतिशय सुरेखरित्या पार करून देण्याची, तो फलंदाजाला माघारी परतवण्यात सक्षम ठरतो या मैदानावरती. अरविंद नेमळेकर हा खेळाडू साथ दिली जाते क्षेत्ररक्षक रंजन केणीच्या माध्यमातून आणि धावसंख्या ही एकंदरीत स्थिरावली जाते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर ही केवळ 9 धावांवरती एका गड्याच्या मोबदल्यात पहिल्या 6 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर प्रदेश रावले हा फलंदाज ज्या फलंदाजाच्या बॅटमधून 2 वेळा 2 धावा 1 सिंगल एकंदरीत 5 धावा 5 चेंडूंना फेस करत असताना ही फलंदाजी आपण पाहिली आणि त्यानंतर वन डाऊनच्या रूपात नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय दर्पण आचरेकर हा खेळाडू. अजून एक अष्टपैलू खेळाडू लेदर क्रिकेट 7 टेनिस क्रिकेट दोन्ही क्षेत्रात नक्कीच माहीर असलेला खेळाडू पाहायला मिळतोय. दोन्ही चेंडूंवरती वलय प्राप्त केलं या खेळाडूनं आणि या खेळाडू नक्कीच उभा टाकतो यावेळेस मैदानावरती वन डाऊनच्या रूपात आपला संघ जय गणेश देवली संघासाठी. गोलंदाजीचा विचार केला पहिल्या षटकात आपण फिरकी गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्यानंतर युवा गोलंदाज हा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. राजाराम गवस बाबू हा खेळाडू कालच्या दिवसात बाबू स्पोर्ट्स संघासाठी पहिल्या सामन्याच्या खेळाडूंना मॅच विनिंग परफॉर्मन्स दिला होता. सामनावीराचा पुरस्कार ज्यांना आपल्या नावे केला होता तो खेळाडू राजाराम गवस यावेळेस असेल गोलंदाजीच्या मार्कवरती. बहुधा राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज समोर असेल सचिन
आखू टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. ऑन साइडला फटका खेळावा, डीप स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने चेंडूला पाठवावं, चौकार षटकार अर्जित करावा हा प्रयत्न. मात्र या प्रयत्नात बॅटची लिडिंग एज लागल्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये चेंडूचा प्रवास, मिळालेली एक धाव मात्र आणि टीमचं टोटल हे परावर्तित पाहायला मिळालंय ते 10 या आकड्यावरती. लेदर क्रिकेट टेनिस क्रिकेट सोबत दोन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी करत असताना हा देखील खेळाडू 7 फलंदाजी आणि गोलंदाजी क्षेत्ररक्षणात देखील महत्वपूर्ण आघाडी वरती असणारा खेळाडू यावेळेस राजाराम गवस गोलंदाजी मार्क वरती. वेगवान चेंडू यावेळेस पाहायला मिळालाय, क्विकर 1 पाहायला मिळतोय आणि या क्विकर 1 मध्ये फसला जातोय त्या ठिकाणी फलंदाज दर्पण आचरेकर. जो खेळाडू वन डाऊनच्या रूपात मैदानात गेला होता, ज्या खेळाडूवरती जबाबदारी होती संघाची डोळ्याला सावरण्याची, असा दर्पण आचरेकर माघारी परतला जातोय. जॉन फर्नांडिसच्या माध्यमातून यष्टीरक्षणात सुरेख झेल, कॉट बिहाइंड आणि त्यानंतर धावसंख्या ही नक्कीच पाहायला मिळाली, स्थिरावली ती मात्र केवळ 10 या धावसंख्येवरती. एकंदरीत विचार केला दर्पण आचरेकर खेळाडू 0 ही धावसंख्या भोपळाही न फोडता पहिल्या चेंडूवरती बाद झालाय. गोल्डन डकचा शिकार पाहायला मिळतो या सामन्यादरम्यान. उपांत्य फेरीच्या या सामन्यात दर्पण आचरेकर खेळाडू माघारी परतल्यानंतर जय गणेश देवली संघ काहीचा अडचणीत बहुधा सापडतो या मैदानावरती. नक्कीच काहीशी केविलवाणी स्थिती, नाजूक स्थिती देखील उद्भवते मैदानावरती. पहिल्या षटकाची कामगिरी केली होती अरविंद नेमळेकर गोलंदाजांना, अगदी तीच कामगिरी या दुसऱ्या षटकात देखील मी माझ्या संघासाठी करेन हा सार्थ विश्वास दाखवत असताना गोलंदाज राजाराम गवस सफलता मिळवतोय. ज्या खेळाडूंना कालच्या दिवसात मॅच विनिंग परफॉर्मन्स दिला होता, अगदी आजच्या दिवशी देखील ती कामगिरी करण्याच्या दृष्टिकोनातून उचललेली ही पावलं दुसरा गडी गारद केल्यानंतर जो विश्वास वाढलाय, तो विश्वास आपल्या संघाच्या वर स्वतःच्या साथीला घेत गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज राजाराम पुन्हा एकदा सज्ज झाल्यानंतर समोर नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय निखिल पराडकर. नक्कीच निखिल पराडकर या खेळाडूच्या खांद्यावरती देखील एक मोठी जबाबदारी पाहायला मिळते. डाव्या हाताचा एक स्फोटक फलंदाज, त्या खेळाडूनं पहिल्या दिवशी टेम्परमेंट दाखवलं होतं, अतिशय सुरेख फलंदाजी साध्य केली होती मैदानावरती. आज देखील सज्ज झालाय पुन्हा एकदा. यावेळेस वेगवान चेंडू फेकण्याच्या प्रयत्नात, अति वेग धारण करण्याच्या प्रयत्नात हा चेंडू टप्पा पडल्यानंतर डाव्या हाताच्या फलंदाजाला काहीसा बाहेरच्या दिशेला वळलाय. अतिरिक्त एका धावेचा पंचांचा निघालेला इशारा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नियम क्रमांक 22 नुसार अतिरिक्त 1 धाव, टीमचं टोटल परावर्तित 11 या धावसंख्येवरती. सर्व खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. चालू आहे कोकणा व पॉवर प्ले या मैदानावरती आणि या कोकणा व पॉवर प्लेच्या षटकात म्हणजे दुसऱ्या षटकात 30 यार्डच्या बाहेर 9 खेळाडू हा नियम आहे आणि या नियमादरम्यान गोलंदाजी करत असताना नक्कीच जर बघितलं तर मधोमध मैदान खाली पाहायला मिळतंय. सर्व प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. यावेळेस संधी नक्कीच नसेल फलंदाजाकडे मोठा फटका खेळण्याची. जरी फटका खेळला तर नक्कीच तो फटका खेळावा लागेल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. आणि यावेळेस गोलंदाज अतिशय सुरेख चेंडू, गती परिवर्तन, साथ काहीसा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला देखील वळलाय. गोलंदाजीची कसबपणाला लावत असताना राजाराम गवस या मैदानावरती पाहायला मिळतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी जखडून ठेवलंय या दुसऱ्या षटकात. धावसंख्या ही नाममात्र 12 या धावसंख्येवरती असताना स्वतःच्या घरच्या मैदानावरती राजाराम यावेळेस देखील चांगला चेंडू, तसा चेंडू फेकलाय. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय. जोरात चेंडू पर्यंत वेगात पोहोचत चेंडू अडविल्यानंतर जोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळवला जाईल तोपर्यंत एकदा अगदी सहजरित्या पूर्ण. आणि धावसंख्या ही वॅरेनियम विकेट 2 विकेटच्या नंतर धावसंख्या मात्र 13 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. 2 गडी बाद केल्यानंतर काहीसा उंचावलेला आत्मविश्वास, प्रतिस्पर्धी संघाचे काहीसे झुकलेले खांदे नक्कीच पाहायला मिळत आहे त्या मैदानावरती. आणि हाच विश्वास वारंवार गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात साध्य करत असताना बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघ पाहायला मिळाला या मैदानावरती. एकंदरीत 2 षटकांचा खेळ होतो समाप्त. 12 चेंडूंच्या समाप्ती अखेर 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्येचा विचार केला स्कोरबोर्ड 14 या धावसंख्येवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या षटकात अरविंद नेमळेकर यांची गोलंदाजी आपण पाहिली. दोन्ही बाजूला चेंडू वळवत असताना 9 धावा खर्ची घातल्या होत्या, 1 गडी बाद देखील केला होता. आणि तीच कामगिरी दुसऱ्या षटकात कमी धावसंख्या खर्ची घालत असताना गोलंदाज राजाराम गवस पाहायला मिळालाय. 1 गडी बाद केलाय, 5 धावा खर्ची घातल्यात आणि एक चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करून दिली या मैदानावरती. कमबॅक केलाय आणि त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या षटकात काहीसा बदल देखील पाहायला मिळालाय. नक्कीच कालच्या दिवशी आपण पाहिला सुरेख खेळ आपण पाहिला होता. राजा नाटेकर, सिद्धेश केदार यांचा आज काही नवीन चेहरे देखील सामील होत आहेत या संघामध्ये. आणि दोन्ही संघांचे खास बाब देखील पाहायला मिळते. ओव्हरसीज खेळाडूला आपल्या संघात सामील न करता स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या बळावरती हे दोन्ही संघ उतरवतायत या मैदानावरती. जय गणेश देवली संघ, संघमालक श्याम वाकर, तर प्रतिस्पर्धी संघ
जो घरच्या मैदानावरती खेळतोय बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघ, संघमालक श्री बाबू सावंत, ह्या दोन्ही संघ मालकांचे देखील मनपूर्वक हार्दिक आभार की आपण दोन दर्जेदार संघ या मैदानावरती उतरवताय या उपांत्य फेरीच्या सामन्या दरम्यान। आतापर्यंत कित्येक संकटांवरती कित्येक क्षणांवरती मात करत हे दोन्ही संघ या मैदानावरती उतरल्यानंतर यावेळेस देखील आव्हान असेल, प्रति आव्हान असेल या दोन संघांचं एकमेकांसमोर, आणि या आव्हानाला प्रत्युत्तर देत असताना हे दोन संघ एकमेकांसमोर। क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ही पुन्हा एकदा वारंवार बदलली जाते। या षटकादरम्यान गोलंदाजी मार्कवरती वेगवान गोलंदाज मॅन फ्रॉम बांदा सिद्धू मोर्ये हा सज्ज पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती। छोट्या कदमांचा छोटा रनअप घेऊन वेगवान गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज। पहिला चेंडू वेगवान पाहायला मिळाला आहे, वेगवान चेंडू ऑन साइडला फटका उडवण्याचा प्रयत्न, मधोमध यष्ट्यांच्या समोर फलंदाज निखिल पराडकर मधोमध पाहायला मिळालाय आणि यावेळेस लेग बिफोर विकेट वरनियम विकेट पाहायला मिळते या मैदानावरती। सिद्धूच्या नावे ही पहिली सफलता या मैदानावरती। तिसरा गडी एकंदरीत गारद पाहायला मिळतोय आणि तदनंतर मात्र धावसंख्या ही स्थिरावते मात्र केवळ 14 या धावसंख्येवरती। नक्कीच प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला डोळ्याची पापणीही लावू न देता यावेळेस फेकलेला हा वेगवान चेंडू अतिशय भन्नाट वेगाने आदळतोय पायावरती आणि म्हणूनच पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाल्यानंतर तिसरा धक्का निघाल्यानंतर धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळाली, ती मात्र केवळ आणि केवळ 14 या धावसंख्येवरती। ज्या खेळाडूची खरं तर प्रतीक्षा होती, ज्या खेळाडूच्याकडे वलय आहे, वलय प्राप्त केले ज्या खेळाडूनं, आणि नक्कीच जय गणेश देवली संघाचा मुख्य आधारस्तंभ म्हणून ज्याकडे पाहिलं जातंय असा गोलंदाज फलंदाज अष्टपैलू खेळाडू यावेळेस फलंदाजीच्या आद्य क्रमात 3 गडी बाद झाल्यानंतर फलंदाज मैदानात उतरतोय दर्शन बांदेकर हा खेळाडू या मैदानावरती। नक्कीच या खेळाडूकडे क्षमता आहे, उंच शरीरयष्टी लाभले आणि म्हणूनच मोठमोठे फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेला खेळाडू, परंतु यावेळेस देखील आव्हान असेल आपला गडी राखत मोठे फटकेबाजी करण्याचा, कारण समोर देखील चांगली गोलंदाजी केली जाते। युवा खेळाडूंसोबतच अनुभवाची कास लाभलेला बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघ आणि समोर एक वेगवान गोलंदाज सिद्धू मोर्या असताना फलंदाजी मार्कवरती फलंदाज दर्शन बांदेकर पहिला चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज। क्षेत्ररक्षणाची फील्ड प्लेसमेंट देखील सुरेखरित्या सजवली, एक व्यूहरचना रचल्यानंतर पहिला चेंडू यावेळेस बहुधा बॅटची हलकीची कड घेतोय, यावेळेस ऑन साइडला नक्कीच चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, पायावरचा चेंडू, एक धाव डिक्लेअर स्वरूपाची बॅटचा स्पर्श आणि तदनंतर टीमचं टोटल देखील परावर्तित पाहायला मिळालंय 15 या धावसंख्येवरती। पहिल्या षटकात 9 धावा, त्यानंतर कमबॅक करत असताना सावंतवाडी संघानं बहाल केलेल्या मात्र 5 धावा, एक गडी बाद देखील केला होता आणि या षटकात आतापर्यंत 2 चेंडूत 1 धाव खर्च घालत असताना 1 गडी बाद करणारी ही गोलंदाजी नक्कीच बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघाची देखील पाहायला मिळते या मैदानावरती। भन्नाट वेगानं गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज सिद्धू यावेळेस देखील पुन्हा एकदा ऑन साइडला फटका उडवण्याचा प्रयत्न, जी अपेक्षित उंची वर्तवली होती फलंदाजानं, ज्या उंचीवर चेंडू येईल असं वाटलं होतं फलंदाज सचिनसाठी, तो चेंडू नव्हता, काहीसा खाली राहिलेला चेंडू पाहायला मिळालाय, म्हणूनच फटका फसतोय। बॅटची कट घेऊन चेंडू मात्र डिक्लेअर झोनमध्ये गेल्यानंतर मिळवलेली 1 धाव, टीमचं टोटल परावर्तित, एकंदरीत धावसंख्या 16 या आकड्यावरती। एकंदरीत या डावाचा विचार केला आतापर्यंत एकही चौकार किंवा एकही षटकार त्या ठिकाणी खर्च घातलेला नाही आहे गोलंदाजी करणाऱ्या संघानं, गोलंदाजीत आपला दबदबा प्रस्थापित करताना। यावेळेस वेग घेण्याच्या प्रयत्नात दिशा भरकटला आहे गोलंदाज, पंचांचे दोन्ही यात समांतर पाहायला मिळालेत, अतिरिक्त एका धावेची खूण, वाईडच्या रूपात स्वैरची 1 धावसंख्या देखील धावसंख्येत पाहायला मिळते आणि तदनंतर स्कोरबोर्ड परावर्तित पाहायला मिळतोय 17 या धावसंख्येवरती। यावेळेस देखील पुन्हा एकदा फटका उडवण्याचा प्रयत्न, जोरदार बॅट फिरली जाते परंतु चेंडू हा काहीसा दिशा भरकटलाय, नक्कीच पुन्हा एकदा अतिरिक्त 1 धाव धावसंख्येत बहाल केली जाते। गोलंदाज सिद्धू मोर्या वारंवार प्रयत्न करतोय चेंडू हा शरीरापासून काहीसा दूर ठेवावा फलंदाज दर्शनच्या, गोलंदाज जाणतोय दर्शनच्या पट्ट्यात जर चेंडू दिला तर नक्कीच एक मोठा फटका आपल्या विरोधात निघेल आणि म्हणूनच दर्शनला हात खोलण्याची संधी न देण्यासाठी गोलंदाज सिद्धू मोर्ये सज्ज झाल्यानंतर धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळाली, ती 18 या धावसंख्येवरती। यावेळेस देखील पुन्हा एकदा वेगवान फटका उडवण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू भन्नाट वेगानं यष्टीरक्षक जॉनच्या हातात स्थिरावल्यानंतर हा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळालाय। नक्कीच कसब देखील पणाला लावावं लागेल आणि या आव्हानाला प्रत्युत्तर द्यावं लागेल दर्शनसाठी। समोर कोण उभा आहे, कोणता फलंदाज फलंदाजी करतो हे विचार न करता स्वतःवरती विश्वास ठेवत
चांगली गोलंदाजी, यावेळेस देखील शरीरभेदी चेंडू पाहायला मिळालाय. आक्रमकता नक्कीच पाहायला मिळते दर्शनकडे, परंतु या आक्रमकतेला देखील शमवण्यासाठी गोलंदाज सिद्धू या मैदानावरती पाहायला मिळतोय. भन्नाट स्वरूपाची ही वेगवान गोलंदाजी, दर्शन देखील काहीसा पेचात पडला जातो या मैदानावरती. कशा प्रकारे या गोलंदाजीला भेदावं, कशा प्रकारे फटके खेळावेत, हा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न वारंवार केला जातोय दर्शनच्या माध्यमातून. यावेळेस वेगवान चेंडू फटका हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, आणि यावेळेस दर्शन बांदेकर बॅक टू द पवेलियन. वरेनियम विकेट या मैदानावरती. जय गणेश देवली संघाला बसणारा चौथा वरेनियम धक्का आणि प्रतिस्पर्धी संघाला मिळालेली चौथी वरेनियम विकेट या मैदानावरती. मॅन फ्रॉम बांदा सिद्धू मोरिया ऑन फायर पाहायला मिळालाय गोलंदाजी मार्क वरती. आणि एकंदरीत 3 षटकांच्या समाप्ती अखेर प्रतिस्पर्धी बलाढ्य जय गणेश देवली संघाला रोखून ठेवण्यास सक्षम ठरलं जातं या मैदानावरती. प्रथमतः गोलंदाजी करत असताना मात्र केवळ 18 धावांवरती 4 गड्यांच्या मोबदल्यात 4 फलंदाज माघारी परतल्यानंतर नवीन फलंदाज देखील मैदानात पावलं टाकतो या मैदानावरती. जी रेडकर हा खेळाडू अतिशय सुरेख झेल टिपतोय. आजच्या दिवशीच्या खेळाडूचा जन्मदिवस आणि या स्पर्धेचा विचार केला, कालच्या दिवसापर्यंत जो या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या बनवणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावरती खेळाडू आपण पाहिला. कालच्या दिवसात तब्बल ज्या खेळाडूंना 6 षटकार खेचले होते या मैदानावरती, असा खेळाडू यावेळेस देखील झेल टिपतोय आणि एक महत्त्वाची भूमिका पार पाडतोय या मैदानावरती. प्रतिस्पर्धी संघाचा महत्त्वाचा खेळाडू बाद होण्यामागे 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर पहिल्या डावात मायक्रोफोन वरती देखील बदल पाहायला मिळतोय. मी सचिन सावंत काही काळ आपली रजा घेतोय आणि बाईक सुपूर्द करतोय सिद्धेश परब यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद सचिन. नमस्कार, फिर एक बार सभी खिलाड़ियों का, तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत. मैं सिद्धू परब, मेरे साथ सचिन सावंत, सर बादल चौधरी और कोई शक ना ले ऐसा काउंटिंग हमारे साथ गणेश राहुल सर, उनके साथ ही साथ बेहतरीन लाइव टेलीकास्ट tenniscricket.in और ये बेहतरीन आयोजन नियोजन वरेनियम कुकरनाव प्रीमियर लीग को पावर्ड बाय वरेनियम क्लाउड लिमिटेड और साथ ही साथ विशाल सेवा फाउंडेशन. सिंधुदुर्ग जिले की युवाओं के लिए कुछ अलग करने की कोशिश हमेशा रहती है. वो सर विशाल जी परब, शायद शाम के वक्त उनका आगमन जरूर होने वाला है. ले चलते हैं मैदान के भीतर, क्या कमबैक कर पाएगी देवली की टीम? जी हां, जरूर कोशिश हो चुकी है और अंजाम भी आ चुका है. एक कड़ा प्रहार सचिन आचरेकर के बल्ले से निकलता हुआ ये वरेनियम ब्रांडेड चक्का, वरेनियम सिक्सर, इट्स मैक्सिमम. जय गणेश देवली ओनर सर श्याम वाकर और उनके भांजे इस बार अपने टीम की जिम्मेदारी उठाते हुए ओपनिंग के लिए मैदान के भीतर आए थे. बहुत देर देखा, दूसरी तरफ से एक तरफ से विकेटों की बौछार हो रही है, विकेटें गिरती जा रही है. ओ दबाव दबाव, बिल्कुल टिप्पा गिरने के बाद ऑब्स्टिक के काफी बाहर की तरफ निकलती हुई गेंद शाहरुख खान की स्टाइल में टाइटैनिक की याद दिलाते हुए सर गोट्याकर उड़ेकर अतिरिक्त रन के साथ खाते में बदलाव. रन संख्या पहुंची 25 रनों के ऊपर. उम्मीदें हैं सचिन के बल्ले से. यच गेंद इस बार बल्लेबाज को हाथ खोलने का मौका नहीं दिया, थोड़ा सा फॉलो किया गया. गेंदबाज एक युवा गेंदबाज नितेश परब के ऊपर विश्वास जताया है कप्तान ने. और इस बार थोड़ी सी जगह बना के खेलने की कोशिश, कवर की दिशा में गैप में खेलने की कोशिश. गुड 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 रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों के बीच में. जब तक बैकअप आता, जब तक गेंद वापस करते, तब तक 1 रन चुराने में कामयाब. 1 रन के साथ स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या पहुंचती हुई
4 विकेट के नुकसान पर 27 लॉस ऑफ 4 विकेट। ओ ये थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद और इस गेंद को एक लेफ्ट शॉट, चली गई गेंद, रोलिंग 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 बाउंड्री। और उसी अंदाज में इशारा आता हुआ सर गोट्या कारुडेकर का वरेनियम चौका। वरेनियम को करना प्रीमियर लीग 2024 इस प्रतियोगिता में मेरे जैसे युवा कमेंटेटर को मौका मिलना एक सपना, और ये सपना आज कल के दिन से सच होता हुआ, और धन्यवाद देना चाहेंगे फिर एक बार बादल सर। ओ ये फुल टॉस के जगह बनाई खुद के लिए कवर के ऊपर से और एक क्रैकिंग चौका, वरेनियम चौका। 26 के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ रन संख्या पहुंची 35 रन, 35 ऑन द बोर्ड। हमला बोला है, जानते हैं सचिन दर्शन लौट चुके हैं तो जिम्मेदारी उठानी पड़ेगी। ओहो, एक तेरी तो दूसरी मेरी, वाइड की आशा से गेंद को छोड़ा था लेकिन तितर बितर कर दिया विकेटों को। यू मिस आई हिट, वरेनियम विकेट। सचिन आचरेकर बैक टू दी पेविलियन। वरेनियम क्रिकेट नाउ प्रीमियर लीग 2024 बात की जाए इस आयोजन नियोजन की, पिछले 3 साल हम देखते आ रहे एक खूबसूरत आयोजन, एक इंटरनेशनल लेवल की एक प्रतियोगिता, कुछ हर साल कुछ अलग देखते आ रहे हैं। और वो प्रतियोगिता जब जब हम लाइव देख रहे थे तब तब एक सपना था भाई, इसमें एक ओवर कम से कम एक ओवर कमेंट्री करने का मौका मिलना चाहिए। और सर विकास गावकर सर का भी शुक्रिया अदा करना चाहेंगे, उनकी टीम, गावकर सर की टीम, उसके साथ वरेनियम कोकरनाऊ की सभी टीम, इनका भी शुक्रिया अदा करना चाहेंगे। ये सुनहरा मौका इस सीजन के आखिरी पल में यह आयोजन और ये मौका मिलना। और अब मैन फ्रॉम बांदा, कद है छोटा लेकिन काम है बड़ा, जिसने दर्शन को चलता किया वो सिद्धू मौर्य गेंदबाजी के मोर्चे पर। इस बार सीधे बल्ले के साथ खेलने की कोशिश लॉन्ग ऑफ की दिशा में, राजाओं के राजा नाटेकर जब तक गेंद को उठाते वापस करते तब तक एक रन बनता हुआ, एक रन के साथ स्ट्राइक रोटेट, नए बल्लेबाज स्ट्राइक गेंद के ऊपर देखने को मिलते हुए। महाराष्ट्र पुलिस शेखर प्रभु स्ट्राइक गेंद के ऊपर। ओ थोड़ा सा दबाव जो नहीं, ये तेज गति गेंदबाज की थोड़ी सी खासियत ही देखने को मिलती है। एक आध दूसरी गेंद आपको लेग स्टिक के बाहर देखने को मिलेगी, ऑफ स्टिक के काफी बाहर जरूर देखने को मिलेगी, क्योंकि गति बढ़ाने की कोशिश में वो लाइन भटकते हैं। और इसी के बीच 2 रनों के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 38 रन। वो उड़ाना चाहते थे लेकिन तेज तर्रार, बिल्कुल गेंद कब आई कब चली गई। और तारीफ करनी पड़ेगी विकेटों के पीछे जॉनी फर्नांडिस आसानी से फूल समझ के गैदर कर रहे हैं गेंद को, बेहतरीन विकेट कीपिंग का नजारा देते हुए। और सिद्धू मौर्य हो, दर्शन बांदेकर हो, इनकी गेंदबाजी में वो विकेट कीपिंग करना इस मैदान के ऊपर इतनी कम जगह में उतनी आसान बात है नहीं। लेकिन जॉनी को देखिए आसानी से गैदर कर रहे हैं। उड़ाने की कोशिश थी, इस बार गेंद बल्ले का संपर्क नहीं, पैरों से टकराई गेंद डिक्लेयर जोन में चली गई। मात्र 1 रन डिक्लेयर के रूप में मिलेगा। 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 39 रन स्कोर कार्ड के ऊपर 39 लॉस ऑफ 5 विकेट। 5th ओवर इन प्रोग्रेस, अब तक 10 रन अतिरिक्त एक्स्ट्रा के रूप में।
और एक अच्छी गेंद, और एक अच्छी गेंद। नजरें देखिए, जॉनी की नजरें देखिए, बेहतरीन। आखिरी पल, आखिरी क्षण तक गेंद के ऊपर नजरें टिकाए रहना, रखना, ये बात बहुत इंपॉर्टेंट है। और जाना पड़ेगा वापस, शायद गिल्लियां बिखर चुकी है। और एक विकेट का बटन। सिद्धू की खासियत देखिए, जो कि तीसरे ओवर के लिए आए थे, जाते जाते आखिरी गेंद के ऊपर दर्शन को चलता किया, और अब आखिरी गेंद, अब पांचवें गेंद के ऊपर शेखर प्रभु को चलता किया है। आखिरी गेंद है शेष, क्या इस गेंद के ऊपर और एक झटका देंगे, या सिद्धू मौर्य के ऊपर नए बल्लेबाज निखिल परब हमला बोलेंगे। मैन फ्रॉम चौके मालवण, निखिल परब, काबिलियत है खिलाड़ी में। ये सभी खिलाड़ी हमने हमरड प्रीमियर लीग में देखे हैं। फ्लड लाइट का वो टूर्नामेंट इस साल प्रतीक्षा में थे, और इस बार बड़ा शॉट खेलने की कोशिश जरूर थी। जब तक कप्तान सिद्धेश केदार आते तब तक 1 रन बन चुका था। एक सिंगल के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ लगभग 5 ओवर की समाप्ति, 5 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पहुंचता हुआ 40 रन 6 विकेट के नुकसान पर, 40 लॉस ऑफ 6 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 5th ओवर। टॉस हो चुका था। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी का न्योता दिया गया दर्शन बांदेकर की जय गणेश देवली की सेना को, और उसके बाद शुरुआत में बहुत ही साधारण खेल देखने को मिला। उसे कई तुलना में ज्यादा अच्छी गेंदबाजी देखने को मिली। पावर प्ले, कुछ अलग पावर प्ले भी देखने को मिले। वरेनियम पावर प्ले, उसमें सभी खिलाड़ी 11 के 11 खिलाड़ी 30 यार्ड दायरे के अंदर, उसके बाद विकेट कीपर और गेंदबाज छोड़ के बाकी 9 खिलाड़ी 30 यार्ड दायरे के बाहर, जो कि कोकड़नाऊ पावर प्ले हमने देखा, कोकड़नाऊ ओवर हमने देखा। उस ओवर में भी बेहतरीन गेंदबाजी देखने को मिली, और तारीफ करनी पड़ेगी बांदा एक्सप्रेस, एक घातक गेंदबाज सिद्धू मौर्य की। 2 ओवर 7 रन 3 विकेट, ये बहुत काम होगा। और इस बार कनेक्शन तो हो चुका है, और गेंद भी चली गई, वंदा सीमा रेखा पार। वरेनियम चौका, वरेनियम 4, वरेनियम 4। जब रिजल्ट आएगा तब सिद्धू मौर्य के वो 2 ओवर 7 रन 3 विकेट, इसका लेखा जोखा जरूर मायने रखेगा। लेकिन अगली इनिंग बाकी है। इस इनिंग के अभी भी 5 गेंदें बाकी है, और निखिल परब स्ट्राइक एंड के ऊपर है। निखिल ने शुरुआत की है, और युवा गेंदबाज है नितेश परब। उड़ाने की कोशिश, मिस टाइम शॉट, बड़ा भड़काव करके इनके पीछे दौड़ते हुए, और जब तक उनको बैकअप आता तब तक 2 रन बन चुके थे। गुड रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों के बीच में। रनों की हर एक रन की अहमियत जानते ये खिलाड़ी, और इसी के बीच 2 रनों के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 46 रन स्कोर कार्ड के ऊपर। अगर बात की जाए जय गणेश देवली की गेंदबाजी की, तो थोड़े से कम रन जरूर नजर आ रहे हैं, लेकिन ये क्रिकेट का खेल है। क्रिकेट में कब क्या कैसे होगा आप बता नहीं सकते। ओ, इस बार बल्ले का किनारा, गेंद चली गई। टिकलर जोन में मात्र 1 रन, 47 रन। इतनी उम्मीद शायद दर्शकों ने की नहीं होगी जय गणेश देवली के सामने इतनी अच्छी गेंदबाजी होगी, लेकिन वो करके दिखाया है बाबू स्पोर्ट्स सावंतवाड़ी की टीम ने। ओ, और एक अच्छी गेंद, बेहतरीन गेंद गुजरी है लेग बाइस के रूप में।
एक डिक्लेयर का रन मिलेगा। एक रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 48 रन, बची कुछ 3 गेंदे। अच्छी गेंद, बल्ले का किनारा फिर एक बार लेते हुए गेंद चली गई डिक्लेयर जोन में। अब शायद आखिरी हेलो 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 चेक, आखिरी गेंद है शेष। शायद लाइन से भटकते हुए अब से के काफी बाहर गेंद, और एक रन मिलता हुआ खाते में जुड़े और 50 रन स्कोर कार्ड के ऊपर पूरे होते हुए। हल हल आखिरी गेंद नितेश पर अब गेंदबाजों के मोर्चे पर एक युवा थोड़े से दबाव में, शायद ये डेथ ओवर का थोड़ा सा दबाव दिखाई देता हुआ। अतिरिक्त 1 रन के साथ 51 रन स्कोर कार्ड के ऊपर, लेकिन लो टोटल के मुकाबले देखने का मजा ही कुछ और है। और जब सामने दर्शन बांदेकर का वो स्पीड नजर आएगा तब और मजा आएगा। जब पायस अल्मेडा आएंगे गेंदबाजी के लिए तब दर्शकों को वो घूमती हुई गेंद नजर आएगी, तब बल्लेबाजों की बल्लेबाजी देखने का मजा कुछ और आएगा। ये अच्छी गेंद, बड़ा शॉट खेलने की कोशिश, मिड विकेट की दिशा में चकमा देती हुई चली गई गेंद शॉट मिड विकेट के फील्डर को। ओहो, फील्डर का इशारा आना बाकी है और थर्ड अंपायर की ओर, लेकिन शायद 19-20 का ये खेल है, लेकिन बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट, गुड रनिंग बिटवीन द विकेट। जब डिसीजन आएगा तब पता चलेगा 53 रन बोर्ड पे लगे हैं या 52 रन लगे हैं, 54 की जरूरत है या 53 की जरूरत है। जल्दी लौटेंगे आपके सामने स्कोर बोर्ड के ऊपर कितने रन बनेंगे, लेकिन तारीफ करनी पड़ेगी दोनों तरफ से। एक तरफ से सचिन आचरेकर की तारीफ करनी पड़ेगी क्योंकि जब जरूरत थी तब खड़े रहे मैदान के ऊपर और 19 रनों का महत्वपूर्ण योगदान दिया है। 10 गेंदों के ऊपर 19 रन और 2 रन पूरे हो चुके हैं, नॉट आउट का डिसीजन आ चुका है। तो स्कोर बोर्ड के ऊपर 53, 53 ऑन दी बोर्ड, 54 रन टू विन, 53 ऑन दी बोर्ड, 54 ऑन दी बोर्ड। कौन जीतेगा कौन हारेगा, इसमें अब बीट लगनी शुरू हो चुकी है दर्शकों में, क्योंकि 54 रन दिखते हैं उतने आसान है नहीं, लेकिन जब रंजन केनी देखने को मिलेंगे इन एक्शन तब पता चलेगा कौन जीतेगा कौन हारेगा, कौन होगा किसके ऊपर हामी। आंखों देखा हाल सुनाने के लिए आमंत्रित करते हैं मैन फ्रॉम वालावल गुड़ाड़, वन एंड ओनली बादल चौधरी सर। धन्यवाद।
सिंधुदुर्ग जिल्ह्याची नाही तर कोकण प्रांताची ही सगळ्यात मोठी प्रीमियर लीग स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी 2.5 लाख रुपयांचं बक्षीस बघितलात. यावर्षी मात्र ही स्पर्धा सिंधुदुर्ग आणि गोवा मर्यादित. पहिला बक्षीस 75,000 रुपये, स्पेशलाइज क्रिस्टल ट्रॉफी दुसरा क्रमांक 30,000 रुपये आणि त्याच्यासाठी सुद्धा स्पेशलाइज क्रिस्टल ट्रॉफी. विजेत्या संघाच्या संघ मालकासाठी एक सुंदर आकर्षक गिफ्ट, मालिकावीरासाठी आकर्षक गिफ्ट आणि त्याचबरोबर बेस्ट बॉलर, बेस्ट कीपर, बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर या सगळ्यांसाठी कॅश प्राइज आणि ट्रॉफी सुद्धा. तर अशी ही मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा वरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेतलो हो दुसरो सेमीफायनल. पहिल्या सेमीफायनलीत राजाराम वॉरियर्स तवडे संघान हॅलो लेट्स प्ले. दुसऱ्या सेमीफायनलची दुसरी इनिंग. पहिली बॅटिंग करताना जय गणेश देवली संघान धावा जमवले 53. आमचे मित्रवर्य श्याम वाघकर यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाबून बाबू स्पोर्ट सावंतवाडी संघ, बाबू सावंत यांच्या मालकीचा संघ. पहिली ओव्हर वरेनियम पॉवर प्ले. 11च्या 11 खेळाडू सर्कलमध्ये एक आगळं वेगळं पॉवर प्ले. दर्शनचो पहिलो चेंडू आखो टप्प्याचो शॉर्ट आर्म पुल फाईन लेगच्या दिशेन घोषित स्वरूपाचो फक्त 1 रन आणि 21 धावेनिशी इनिंगची सुरुवात, धावसंख्येची सुरुवात. स्ट्रायकर एंडवर गोपाळ भटाच्या नेतृत्वाखाली अनेक स्पर्धेत गोपाळ भटाच्या साथीन ज्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मातब्बर संघांका सलामी दिली असो आरोंदा गावचो सुपुत्र जॉनी फर्नांडिस आणि जॉनीक साथ देण्यासाठी मळगावचो सुलतान रंजन केणी. दुसऱ्या बाजून सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं स्वर्ग, आमच्या तळकोकणातलं स्वर्ग म्हणजे देवबाग आणि या देवबागला पडलेला गोड स्वप्न म्हणजे आमचं सगळ्यांचं लाडको दर्शन बांदेकर. तोच दर्शन बांदेकर जो सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच गोवा राज्यातल्या मोठमोठ्या स्पर्धांसाठी आयकॉन खेळाडू म्हणून ज्याका बोलवला जाता. गेल्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याची मानाची छत्रपती चषक स्पर्धा आणि त्या पाठोपाठ गोवा राज्याची मानाची सांगेम प्रीमियर लीग स्पर्धा या दोन मोठ्या स्पर्धेत मालिकावीराचो किताब ज्यांनी आपल्या नावावर गेलो, आपल्या खेळापेक्षा सुद्धाही आपल्या वर्तणुकीन ज्यांनी जगभरातल्या प्रेक्षकांची मना जिंकून घेतलो असो ह्यो गुणवान खेळाडू, आदर्शवत खेळाडू, शिस्तबद्ध खेळाडू दर्शन बांदेकर. सामनो जरी लो स्कोरिंगचा असलो तरी सिद्धू जसा तू सांगितलंस तसा दिसता तसा नसता आणि म्हणान जग फसता. दुरून डोंगर साजरे आणि जवळ गेलात तर सगळेच काजरे. आज खैचे डोंगर असतले साजरे आणि खैच्यावर असतले काजरे. आखो टप्प्याचो चेंडू शॉर्ट आर्म पुल ब्युटिफुल सक्सेसफुल आणि मालवण देवली संघासाठी हार्मफुल. ह्यो पहिलो वरेनियम चौकार. बॅटिंग करताना जय गणेश देवली संघान खूप निराशा केली. संपूर्ण इनिंग मध्ये फक्त आणि फक्त 3 वरेनियम चौकार, एक मात्र वरेनियम षटकार आणि 2 चौकार 1 षटकार सचिन आचरेकरचो, निखिल परबचो एक मात्र चौकार. अजून एक आखो टप्प्याचो वेगवान चेंडू फाईन लेगच्या दिशेन रंजन केणीचो फटको. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले काही गुणवान खेळाडू जे मैदानावर खूप कमी बोलतात पण मैदानावर त्यांची बॅट आणि बॉल जास्त बोलता अशातलो एक गुणवान खेळाडू रंजन केणी, मळगावचो सुलतान ज्याका म्हटलं जाता. अनेक स्पर्धांचो मालिकावीर आणि त्याहीपेक्षा मैदानावरची वर्तणूक जी त्याच्या चाहत्यांका जास्त भावता असो रंजन. चौकार मारल्यानंतर सिंगल, धावसंख्या अर्ध्या डझनार. पॉवर प्लेची ओव्हर वरेनियम पॉवर प्ले 11च्या 11 खेळाडू सर्कलमध्ये आणि त्यानंतर अजून एक येतली दुसरी पॉवर प्लेची ओव्हर. या पाठोपाठ जी असतली कोकण नाऊ पॉवर प्ले ज्या ओव्हरमध्ये 9च्या 9 खेळाडू सर्कलच्या पैलाडी बघूक मिळतले. पहिल्या ओव्हरमध्ये जर चेंडू बदललो तर नवीन चेंडू देण्यात येतलो आणि धावांचो पाठलाग करता सावंतवाडी बाबू स्पोर्ट्सचा संघ 54 रन्सांचो. पहिल्या ओव्हरीतले 3 चेंडू समाप्त. विल्फ्रेड फर्नांडिस संघाचो ब्रेन मैदानावर न धरी शस्त्र करी सांगेन गोष्टी 4 युक्तीच्या या महाभारतातल्या श्रीकृष्णाप्रमाणे आज सावंतवाडी जिमखाना मैदानावरचो ह्यो सावंतवाडी संघाचो श्रीकृष्ण विल्फ्रेड ज्याचा नावाचा थोड्याशा पाठीच्या दुखापतीमुळे आज मैदानावर जरी नसलो तरी मैदानाच्या बाहेर रवान संघाची सगळी सूत्रा सांभाळणारो विल्फ्रेड ह्यो गुणवान खेळाडू. आखो टप्प्याचो चेंडू आडव्या बॅटचो फटको, पंचांचो इशारा येतलो बघूया. मॅक्झिमम टांगा पलटी घोडे फरार वरेनियम सिक्सर. ह्यो षटकार दर्शनला खूप पिडतलो, पुढच्या खूप दिवसापर्यंत त्रास देतलो कारण दर्शन सारख्या अति वेगवान गोलंदाजाक इतक्या सहज जॉनीन षटकार मारून दाखवलो. खरोखरच जॉनी तुझा कौतुक असा. पण मगाशी जॉनी जेव्हा विकेट किपिंग करी होतो तेव्हा बघितला की इतकी सहज सुद्धा विकेट किपिंग करू घेता. यष्ट्यांच्या मागे स्टंप्स, स्टंप्सच्या मागे माफ करा बॅनर आणि बॅनरच्या मध्ये जेमतेम 8 पावलांचा अंतर. एवढ्या जागेत
सिंधुदुर्गातल्या सगळ्यात वेगवान गोलंदाजांसमोर विकेट किपिंग करताना जॉनी फर्नांडिसने एवढी सुंदर प्रात्यक्षिक दाखवला की जॉनी तुझ्यातलो विकेट किपर अजून जागो असा, जिवंत असा या बघून समाधान वाटला. फसलेलो फटको, फिल्डर चेंडूच्या खाली, विकेटचा पतन, षटकार मारणारो जॉनी फर्नांडिस लगोलग दुसऱ्या चेंडूवर डगआउटच्या दिशेन वरेनियम विकेट प्रजेश रावलेच्या सेफ हँड्स मध्ये झेल देत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले दर्जेदार क्षेत्ररक्षक अक्षय घाटवळ, प्रजेश रावले. मगाशी अक्षयची करामत बघितली राजाराम वॉरियर संघाकडून, आता जय गणेश देवली संघाकडून प्रजेश रावले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले हे दोन मातब्बर संघ एकमेकांच्या समोर. बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी, जय गणेश देवली मालवण. मालवण तालुका विरुद्ध सावंतवाडी तालुका या दोन मातब्बर संघांमध्ये चालू असलेली झुंज. 53 रन्सांचा पाठलाग आणि धावसंख्या स्थिरावलेली 12 रन्सावर. पॉवर प्ले 9च्या 9 खेळाडू सीमारेषेवर, तरी सुद्धा यो सर्वेश्वर षटकार. त्यानंतर पुढे सरसावत मारलो मिड विकेटच्या कपडावरसून.
प्रदेश गुजरात पर्यंत ज्यांनी आपल्या क्रिकेटचा खेळ दाखवलो असं दर्पण आचरेकर विकेट किपर. एकेरी धाव 22च्या रूपात, धावसंख्या 27, निम्मे धावसंख्या पार झाली दुसऱ्या ओव्हरमध्ये. अजून एक फटको परत एकदा प्रजेश रावलेच्या दिशेने आणि यावेळी प्रजेश रावले खायची चूक न करता एक साधो सोपं झेल देत सर्वेशची खेळी समाप्त करताना जो दुसरा विकेट शुभेच्छा देणाऱ्या आमच्या सगळ्या मित्रमंडळांचे मनपूर्वक स्वागत असा. खास करून निलेश गाड, ज्ञानेश्वर कोकडे, संकेत क्रिकेट लवर, त्याचप्रमाणे तन्मय राणे, गौरव धुरी, अँथोनी फर्नांडिस आमचे सगळे मित्रवर्य या स्पर्धेशी जोडले गेलेले सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत असा. किशोर कुबल, देवगड, नितीन मांजरेकर, मालवण यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी दिलेले शुभेच्छा. नाना परब, पिंगुळी, कुडाळ यांनी दिलेले शुभेच्छा. सगळ्यांच्या शुभेच्छांचं मनपूर्वक स्वागत. 2 ओव्हरींचा खेळ समाप्त. चालू असा पाठलाग 54 रन्सांचो बॉलिंग मार्कवर देवबाग एक्सप्रेस, दर्शन बांदेकर आणि मैदानावर पंचांचो इशारो बॅटर चॉईस पॉवर प्ले. बॅटर चॉईस पॉवर प्ले पहिल्या 2 षटकामध्ये 27 धावा. या ओव्हरीत 3 खेळाडूंचा प्रोटेक्शन सीमारेषेवर आणि पहिल्या चेंडूवर फटको मिड विकेटच्या दिशेने. पहिल्या टप्प्यानंतर निखिल परबच्या कपडावरसून वर नियम चौकार. आज रंजन केणी आणि सर्वेश सावंतने आपल्या संघाक एक सुंदर स्टार्ट मिळवून दिलो. जॉनी बाद झाल्यानंतर सूत्रा सांभाळली सर्वेश सावंतने 2 नियम षटकारांशी आणि त्यानंतर रंजन केणी. रंजनचा शॉर्ट सिलेक्शन सचिन जर बघितलं तर फाईन लेगच्या दिशेने घोषित क्षेत्रात चेंडू जाताना असो रंजनचं स्टान्स आणि त्यानंतर अतिशय सुंदर एक्झिक्युशन. यावेळी या चेंडूसाठी उत्तर नव्हता. खरोखरच बॉल ऑफ द मॅच म्हटला तर वावग्या ठराने. दर्शनचो इतको वेगवान चेंडू होतो की विकेट किपर दर्पणला सुद्धा चकावून गेलो. 22 रन धावसंख्या स्थिरावलेली 32 रन्सावर. ह्या दर्जेदार क्रिकेट असा, ह्या आमचा मालवणचा क्रिकेट असा, ह्या आमचा मालवणचा खारा पाणी असा. आणि ह्या मालवणचा खारा पाणी पचवणं तुमका सहज शक्य होता नाही, कारण हे देवबाग, तारकर्ली, मालवण किनाऱ्यावरचे हे आमचे अतिशय राकट असे खेळाडू. कारण ह्या सगळ्या खेळाडूंची प्रॅक्टिस चालता वाळूमध्ये आणि वाळूमध्ये खेळल्यामुळे दणकट झालेला शरीर आणि ह्या खारा पाणी पचवणं तुमका तेवढा सोप्या नसतला. पण दुसऱ्या बाजून सावंतवाडी, सुंदरवाडी ज्याका म्हटली जाता, हार्ट म्हटला जाता ज्याका सिंधुदुर्ग जिल्ह्याची ती सावंतवाडी. त्या सावंतवाडीचा संघ बाबू स्पोर्ट. पसलेलो फटको लॉंग ऑफच्या दिशेने, फिल्डर चेंडूच्या खाली, सचिन आचरेकरच्या सेफ हँड्स मध्ये विकेटचा पतन. राजाराम गवास बॅक टू द पॅव्हेलियन. तिसरो जबरदस्त धक्को. धावसंख्या 33 रन्सावर. 3-3-3. 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 33 for 3. मैदानावर उपस्थित उत्कृष्ट मराठी समालोचक आमचे मित्रवर्य योगेश परब, त्याचप्रमाणे आमचे मित्रवर्य राज सोनुर्लेकर, या आमच्या सगळ्या मित्रांचा मनपूर्वक स्वागत. हा राज खास मैदानावर उपस्थित असा सँडी कुंडेकर आणि दाजी नाईकसाठी. राज तुझा मनपूर्वक स्वागत. योगेश परब तुमचा स्वागत. योगेश विनंती असतली तुका कमेंट्री बॉक्समध्ये येण्यासाठी. अनेक मान्यवर या स्पर्धेच्या निमित्तानं मैदानावर असत, मैदानाच्या बाहेर असत, मोबाईलवर असत, यूट्यूबच्या माध्यमातून असत, सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत. चालू असा पाठलाग 54 रन्सांचो. धावा झाले 33 आणि मैदानावर मळगावची जोडी, मळगावचो सुलतान रंजन केणी आणि राजा ओंके राजा नाटेकर. 54 पाठलाग. रन्स झाले 33. 21 धावांची गरज. शिल्लक चेंडू जवळपास 20. राजा नाटेकर
ही लढाई बघण्यासारखी असलेली राजा नाटेकर विरुद्ध दर्शन बांदेकर. राजा तो मनगटी फटको, ताकदवान फटको. निखिल परबच्या दिशेन, मॅन फ्रॉम चौके निखिल मिड विकेटच्या दिशेन. आज संघासाठी ऐन मोक्याच्या क्षणी गरज असताना नंबर 8 वर येऊन निखिलने केलेली कामगिरी. 10 धावा केले निखिलने नंबर 8 वर एका सुंदर भरेनियम चौकारानिशी. मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा इरादा होतो. एक वेगवान चेंडू डिरेक्ट हिट झाली असती तर संधी होती दर्शनकडे, पण दर्शनकडे माहिती असा धावा वाचवण्यासाठी धावांची पुंजी खूप कमी, त्यामुळे ओव्हरथ्रो वाचवतो लागत. चेंडू राहुलो निर्धाव. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. बॅटर चॉईस पॉवर प्लेची सांगता. 3 पॉवर प्ले समाप्त झाले. सचिन या स्पर्धेसाठी 3 आगळे वेगळे पॉवर प्ले. पहिलो व्हरेनियम पॉवर प्ले, सगळे खेळाडू सर्कलच्या आत. दुसरो कोकण 9 पॉवर प्ले, 9च्या 9 खेळाडू सर्कलच्या बाहेर. आणि तिसरो त्यानंतर येणारो बॅटर चॉईस पॉवर प्ले जो 3 ते 5च्या दरम्यान. 3ही पॉवर प्लेची सांगता. धावसंख्या 54 पाठलाग करताना 34. शेवटचे 18 चेंडू 20 धावांची गरज. 18 चेंडू 20 धावा. एखादो चमत्कार जय गणेश देवली संघासाठी अपेक्षित असलो. 2 संघ मालक यावेळी या सामन्यावर लक्ष ठेवून बाबू सावंत सावंतवाडी, श्याम वाक्कर देवली. बऱ्याच कालावधीनंतर मालवण तालुक्याचा एक दर्जेदार संघ एका मोठ्या स्पर्धेत. मागच्याच आठवड्यात खिंडीर बॉईज आयोजित खिंडीर स्पर्धेत सुद्धा मालवणचा संघ दिसलो. किंवा मालवणचा संघ मैदानावर दिसत राहणं गरजेचं असा, कारण मालवणचा टॅलेंट या मालवणचा खारा पाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच गोवा राज्यात सुद्धा पसरणं गरजेचं असा. जो सुवर्णकाळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण क्रिकेटला उमेश मांजरेकर, नितीन मांजरेकर अशा कॅप्टनने मिळवून दिलो, तो सुवर्णकाळ परत एकदा मालवणला दिसणं गरजेचं असा. विकी रोगे संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत 27 धावा खर्च करत 5 विकेट ज्यांनी आपल्या नावे केले. 10 चेंडू मागचे डॉट आणि ह्यो 11वा डॉट तो विकी रोगे. आज संघाचो कर्णधार या नात्यान मैदानावर बॉलिंग मार्कवर. धावसंख्या 34. शेवटचे फक्त 11 चेंडू शिल्लक. 17 चेंडू शिल्लक, करेक्शन सॉरी, 17 चेंडू शेवटचे शिल्लक. 20 रन्सांची गरज. अजूनही सामनो दोलायमान. सावंतवाडी संघ सहज जिंकलो असा पहिल्या 2 ओव्हरीत वाटला, पण तिसऱ्या ओव्हरीत दर्शन बांदेकरने मिळवून दिलेली वापसी. 1 विकेट 7 धावा आणि त्यानंतर परत एकदा ह्यो सामनो दोलायमान स्थितीमध्ये. रंजन केणीचो फटको स्क्वेअर लेगच्या दिशेन. 1 रन्स तर नक्की मिळतलो. पायस येता फिल्डर फील्ड करता तोपर्यंत 21 रन्सावर समाधान आणि 21 धावेन धावसंख्या स्थिरावलेली 35 रन्सावर. विकेट किपर प्रजेश रावले, कट्टा गावचो ह्यो सुपुत्र. यावर्षी गेल्या वर्षी वेंगुर्ला कॅम्प मैदानावर छत्रपती चषक स्पर्धा ज्यांनी अक्षरशः गाजवली. पहिली काही वर्षा संघात क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांनी पावला स्थिरावली आणि आज सध्याच्या घडीक संघाचा एक दर्जेदार खेळाडू म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं. कव्हरच्या दिशेन शेखर प्रभू सिंधुदुर्ग पोलीसचो जाबाज सैनिक, मॅन फ्रॉम काळसे. रंजन केणी ऑन फायर. मिड विकेटच्या कपडावरसून आपण बोला तो बोला 50 तोला व्हरेनियम सिक्सर. धावसंख्या 41. फक्त 13 धावांची गरज. 15 चेंडू शिल्लक. फक्त 13 धावा. स्लो पॉइझन. रंजन केणी मैदानावर कमाल. 2 व्हरेनियम चौकार, 1 व्हरेनियम षटकार. प्री डिटरमाइंड होतो. आधीच ठरवलेला रंजनने शफल होऊन खेळायचा. लेग बाय साठी राजा नाटेकरने पावला वळवलेली, पण रंजन केणीने दिलेलो नकार. रंजनला माहिती असा यावेळी आपणाक धावा चोरण्यासाठी नाही, धावा फटकावण्यासाठी पाठवलेला असा. धावा चोरण्याच्या नादात जर एखादो रनआउट झालो तर संघ खायच्या क्षणिक अडचणीत येऊ शकता, कारण समोर दिसणारो आमचो मालवणचो लढवय्या संघ जय गणेश देवली. स्टिअर करायच्या, लेटकट करण्याच्या इराद्यात चेंडू निर्धाव. विकी रोगेची झालेली वापसी, ही वापसी गरजेची असा. शेवटचे 13 चेंडू 13 धावांची गरज. धावफलक 41-41. आज IPL मध्ये नेतृत्व करणाऱ्या कॅप्टनची ही जर्सी क्रमांक. रंजनचो फटको फाईन लेगच्या दिशेने घोषित क्षेत्रात 21 धाव. धावसंख्या 42-42. 54 रन्सांचो पाठलाग. उरले 12 चेंडू 12 रन्सांची गरज. 12 चेंडू आणि 12 धावा.
या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेले आमचे सगळे रसिक प्रेक्षक, या सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत असा. मंगेश धुरी सर ज्यांनी गेली 3 वर्ष या स्पर्धेत पंचगिरी केली मालवण बोर्डिंग मैदानावर, त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी इलेले शुभेच्छा. अविनाश पांगे, ऋतुराज धोण, श्री साई लाईव्ह इव्हेंट, तन्मय राणे, समीर परुळेकर, राजेश दशरथ पाताडे, जीतू पटेल, देविका लाड, साहिल खोबरेकर, क्रिक कुश, बापू राऊळ, प्रियेश नाटेकर, हेमंत परब, अँथोनी फर्नांडिस, गौरव धुरी, संकेत, तन्मय राणे, सानिका, क्रिकेट लवर आणि कॉमेंटेटर निलेश गाडसह यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेले आमचे सगळे व्हर्च्युअल प्रेक्षक, या सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत असा. या क्षणी लाईव्ह स्वरूपात शेकडो प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले. जवळपास 461 पेक्षा जास्त प्रेक्षक यावेळी लाईव्ह स्वरूपात या सामन्याशी जोडले गेले. पहिल्या 2 दिवसात झालेलो प्रेक्षकांचा उच्चांक आज नक्की मोडलो जातलो. बॉलिंग मार्कवर राज तोडणकर, अपेक्षा असलेली राज कडसून या क्षणी पार्टनरशिप ब्रोकर ह्या आपला बिरुदावल राजला सार्थ करूचा लागतला. राज तोडणकर आणि राज सोनुर्लेकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे 2 जलदगती गोलंदाज. त्यापैकी राज सोनुर्लेकर मैदानाच्या बाहेर आणि राज तोडणकर बॉलिंग मार्कवर. आखो टप्प्याचा चेंडू, बाउन्सर चेंडू होतो, कदाचित सोडलो असतो तर एक एक्स्ट्रा मिळालो असतो, पण रंजन केणीचा फटको फाईन लेगच्या दिशेन. एकेरी धावेनिशी धाव संख्या 43 रन्सावर. 43 धावा. कोकण प्रीमियर लीग मालवण बोर्डी मैदानावर पहिली 5 वर्ष पंचगिरी करणारे आमचे सगळे पंच, खास करून स्पर्धा अधिकारी बंटी केरकर, उमेश मांजरेकर, दीपक धुरी, मंगेश धुरी, एमरोज अल्मेडा, सुशील शेडगे, या सगळ्यांचा मनपूर्वक आभार असा. यावर्षी ही स्पर्धा सावंतवाडी जिमखाना मैदानावर आणि भविष्यात ही स्पर्धा जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या मैदानावर खेळण्याचा मानस. कधीतरी ही स्पर्धा वेंगुर्ला कॅम्प मैदानावर दिसतली, कधीतरी ही स्पर्धा कुडाच्या तहसीलदार मैदानावर सुद्धा दिसतली. कारण ही स्पर्धा असा कोकणची, ही स्पर्धा असा सिंधुदुर्ग जिल्ह्याची मानाची, अभिमानाची, जिचा नाव असा वरेनियम कोकण प्रीमियर लीग 2024. या स्पर्धेचा 4था वर्ष, 4था पर्व. दुसरो सेमीफायनल. पहिल्या सेमीफायनलीत राजाराम वॉरियर्स तळवडे संघ दिमाखात अंतिम फेरीत आणि दुसऱ्या सेमीफायनलमध्ये 54 धावांचा लक्ष घेऊन ह्याचा पाठलाग करताना बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी. धावसंख्या स्थिरावली 43 रन्सावर. शेवटचे 11 चेंडू शिल्लक आणि 11 चेंडूत 11 रन्सांची गरज. 11 चेंडू 11 धावा. राज तोडणकर बॉलिंग मार्कवर, राजा नाटेकर, रंजन केणी. आर 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 हे 3 आर. नाटो नाटो ह्या जगप्रसिद्ध गाणं होता RRR या चित्रपटात. आणि मैदानावर RRR चा शो, आणि या शो मध्ये राजा नाटेकर मैदानावर आग खाऊन इंगडे ओकताना. माणूस मेळ्यावरसून चेंडू अंधार मेळ्याच्या दिशेन. वरेनियम षटकार. राजा नाटेकर, रंजन केणी, समीर मळगावकर हे मळगाव संघातून खेळणारे गुणवान खेळाडू. 3 जण मैदानावर असत. सचिन 2 जण मैदानावर आणि एक ज्यांनी आमच्यासाठी हे सगळे ट्रॉफी दिले, समीर मळगावकर, एक्स ब्रँडचे मालक, आमचे मित्रवर्य. समीर मैदानावर जरी नसलो तरी समीरचे 2 वाघ मैदानावर कमाल धमाल करताना. धावसंख्या षटकारांशी 49 रन्सावर. सन्मान सेन्सिबल क्रिकेट. षटकारानंतर एकेरी धाव, स्ट्राईक, रोटेट. कारण राजाक माहिती असा टार्गेट कमी असा, वसा वसा खाणं आणि मसनात जाणं ही म्हण राजा नाटेकरला सुद्धा माहिती. आणि त्यामुळे सिंगलने स्ट्राईक, रोटेट. धावसंख्या 50, फक्त 4 रन्सांची गरज. 9 चेंडू शिल्लक. 9 चेंडू 4 धावा. एखादो चमत्कार जय गणेश देवली मालवण संघासाठी अपेक्षित. दुसऱ्या बाजून मळगावचे हे 2 राजस खेळाडू मालवणचा वादळ परतवण्याच्या इराद्यात. कट केलो चेंडू. बॅटची कट घेऊन चेंडू थडम्यांच्या दिशेने घोषित क्षेत्रात. 1 रन. एकेरी धाव. धावसंख्या 51, 51. विजयाची फक्त औपचारिकता. एखादो चमत्कार गरजेचो. राजा नाटेकर षटकार मारून सामनो संपवित काय? बघूया काय होता. सुंदर चेंडू. राज तोडणकरची वापसी. दाजी नाईक मैदानावर बघताना कशा प्रकारे राजा नाटेकरचो खेळ. दाजी नाईक बेस्ट बॅटरच्या शर्यतीत असा, त्याच शर्यतीत अजून खेळाडू दाजी नाईकानं आज मैदानावर कमाल केली. 100 धावा संपूर्ण स्पर्धेत दाजी नाईकाच्या नावावर.
राजा नाटेकरचो फटको खतम. बाय बाय, टाटा, गुड बाय. सामना समाप्त आणि या सामन्यात बाबू स्पोर्ट सावंतवाडी संघ एक दिमागदार विजयश्री संपादन करून अंतिम फेरीत प्रवेश करणार आहोत. दुसरा संघ घड्याळात वाजले 1:32. फक्त 20 मिनिटांची विश्रांती आणि अगदी थोड्याच वेळात महाअंतिम सामन्याची पहिल्या सामन्याची नाणेफेक होतली. महाअंतिम सामनो त्या महाअंतिम सामन्याची पहिल्या सामन्याची नाणेफेक 1:50 दोनही कॅप्टन नोंद घ्या. तत्पूर्वी या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल जय गणेश देवली मालवण तालुक्याचे सगळे खेळाडू, संघ मालक श्याम वाकर, संघातून खेळणारे हे सगळे आमचे दर्जेदार खेळाडू, दर्शन बांदेकर, प्रजेश रावले, दर्पण आचरेकर, निखिल पराडकर, पायस अल्मेडा, विकी रोगे, शेखर प्रभू, वैभव परब, सचिन आचरेकर, आकाश मसूरकर, निखिल परब, राज तोडणकर, हर्ष रोगे या सगळ्या खेळाडूंचे मनपूर्वक आभार मानून या